जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांना मंत्रिपदावर घेऊन दिव्यांग मंत्री करा. सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांना मंत्रिपदावर घेऊन दिव्यांग मंत्र्यांची जबाबदारी सोपवण्यात यावी, असं निवेदन सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं आहे. सध्याचे दिव्यांग मंत्री अतुल सावे दिव्यांगांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून दिव्यांगांच्या बाबतीत बोलायला तयार नाहीत. सावे यांची हकालपट्टी करून जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांना दिव्यांग मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात यावी, असं निवेदन दिव्यांग सामाजिक संघटनेच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलंय. या निवेदनावर सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे, शिवसेना दिव्यांग आघाडीचे अनिल मगदुले, जगदीश सातपुते, शेख इस्माईल, राजेश कावेटी, सविता बोराडे, रेणुका वाहुळकर, माणिक मगर, अंकुश वाघचौरे, राजेंद्र कुलकर्णी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. दिव्यांग मंत्री आहे अतुल सावे यांची हकालपट्टी करून जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांना मंत्रिपदावर घेण्यात यावं, जेणेकरून जे सध्याचे दिव्यांगाचे मंत्री आहे अतुल सावे यांनी दिव्यांगाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. दिव्यांगाच्या बाबतीत ते काही बोलायला तयार नाही किंवा दिव्यांग मंत्रीच ते लावत नाही. तर त्या अनुषंगानं दिव्यांग मंत्री अतुल सावे यांची हकालपट्टी करून जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांना मंत्रिपदावर घेण्यात यावं, असं आज आम्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याची दखल घेऊन आमदार अर्जुन खोतकर यांना दिव्यांग मंत्रिपदची जबाबदारी देण्यात यावी.